नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सुमित्रा खूप रडत असते, तिला खूप रडू येत असतं। रडणारच शेवटी तिचा मुलगा, पोटचा मुलगा गेलेला असतो। तर आता हे सगळं माहिती पडलेलं असं जानकीला वाईट वाटत असतं की आता या ठिकाणी इकडे सारंग जिवंत आहे, पण मम्मी त्यांच्या फोटोला धरून हार लावून रडतायत। हे आता जानकीला पाहत नसतं। तेव्हा जानकी तिथे येते, तेव्हा सुमित्रा म्हणते, तू इथे कशाला आली, तुला कोणी यायचं सांगितलं आणि तू काय सांगितलं असं आता सुमित्रा तिलाच ओरडत असते। तेव्हा आता सुमित्रा ऐश्वर्याकडे बघत म्हणते की ऐश्वर्या बाळा, हे बघ, तुला तर तुझी स्वतःची काळजी घ्यायची आहे, कारण माझ्या सारंगचं मूल तुझ्या पोटामध्ये वाढतं आहे असं म्हणून आता सुमित्रा ऐश्वर्याला सांगत असते। तर ऐश्वर्या मुद्दाम रडण्याचं नाटक करते या ठिकाणी। तर आता इकडे ऐश्वर्याच्या पोटात तर काही सारंगचं बाळ नसतं, तिने खोटं सांगितलेलं असतं, हे सगळ्यांनाच माहीत असतं, जसं की जानकी, ऋषिकेश, सारंगला सुद्धा माहीत असतं। तर आता इकडे आता रात्री त्या ठिकाणी आता ऐश्वर्या बाहेर फिरायला म्हणजे अशीच बाहेर पडलेली असते। तेवढंच आता इकडे ऐश्वर्याला कोणीतरी नाकाला रुमाल लावून तिला किडनॅप करतं आणि किडनॅप करून बंद गाडीमध्ये बसवतात। तिचा जीव आता इतका गुदमरतो, कोण आहे, कोणी मला गाडीमध्ये टाकलं, कोण आहे, मला उघडा उघडा, माझा जीव गुदमरतो आहे, उघडा, असं ती आता मोठमोठ्याने ओरडत असते। तिला काही समजतच नसतं काय करावं काय नाही। हॉर्न वाजत असतो, म्हणजे एकदमच तिचं डोकं त्या हॉर्नवर पडलेलं असतं। तिला जाग येते, बघते तर त्याचा जीव आता इथे गुदमरायला लागलेला असतो। तर आता ऐश्वर्याच्या पापाची घडे आता भरलेली आहे। आता ऐश्वर्याला चांगलीच शिक्षा भेटणार आहे, कारण तिने सारंगला सुद्धा सोडलेलं नसतं, सारंग सोबत सुद्धा तिने बेईमानी केलेली असते। तर मंडळी आता आपल्याला पाहायला मिळेल की आता म्हणजे कोणी किडनॅप केलं ऐश्वर्याला आणि ऐश्वर्या आता मरते की वाचते, कारण त्या हवाबंद गाडीमध्ये तिला ठेवलेलं असतं। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।